हाय हॅलो सर्वांना. नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीचे 9 दिवस उपवास बरेच जण पकडतात. तर रोज रोज साबुदाणा खिचडी खाऊन भगर खाऊन कंटाळले असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. ही म्हणजे जिरा आलू आणि साबुदाण्याच्या पुऱ्या. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच छान अशा या पुऱ्या होतात. साबुदाणा खाऊन वैतागले असाल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी पण ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केली आहे, पण न फेल अशी ही रेसिपी आहे. पुऱ्या अतिशय खुसखुशीत आणि क्रंची खूपच छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी 1 वाटी भाजलेला साबुदाणा मिक्सरला त्याची बारीक पावडर करून घेणार आहेत. हे बघू शकता, छान अशी बारीक पावडर करायची आहे, जाड ठेवायची नाही. जर जाड असेल तर त्याला एका चाळणीने चाळून घ्यायचे, पण मी एकदम बारीक केली आहे त्यामुळे मी चाळलेले नाही. त्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे व शिंगाड्याचे पीठ मी 3 ते 4 चमचे टाकून घेतलेले आहे. शिंगाड्याच्या पिठामुळं आपल्या पुरीला छान अशी बाइंडिंग येईल. व त्यात एक बटाटा उकळलेला टाकलेला आहे व हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. लागल्यास थोडे पाणी टाकल्यास पाणी टाकून आपला व्यवस्थित असे गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त प्रमाणात पाणी टाकायची गरज नाही, आपण त्यात उकळलेला बटाटा टाकला आहे त्यामुळेच तो गोळा व्यवस्थित तयार होतो. एक 10 मिनटं ठेवल्यानंतर गोळा बघा किती छान असा रेडी झालेला आहे. त्याला परत छान असे मसलून मऊ स्मूथ करून घ्यायचे व छान छोट्या अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे. थोड्या पुऱ्या या फाटतात कारण साबुदाणा असल्यामुळं थोडे हे होतात, त्यामुळं काही नाही, थोडे हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. मी सर्व प्रकारच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. त्यानंतर कढईत तेल गरम झालेले आहे. तेल जास्त गरम होऊ द्यायचे नाही, नाहीतर आपल्या पुऱ्या जळू शकतात. तेल नॉर्मल गरम झाल्यावर आपण त्याच्यात पुऱ्या तळून घेऊया. छान अशा पुरीला तेलात टाकल्यावर वरतून पण त्याच्यावर तेल टाकायचे, म्हणजे पुरी बघा किती छान फुलते आहे. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला उपवासाची सिंपल अशी आलूची भाजी करायची आहे. त्यात मी 2 चमचे शेंगदाणे तेल टाकलेले आहे व 2 चमचे अख्खे शेंगदाणे टाकलेले आहे. पाव चमचा जिरे व 1 चमचा तिखट टाकलेले आहे व उकळलेले बटाटे मॅश करून त्यात ॲड केलेले आहे. हे सर्व साहित्य छान असे तेलात परतून घ्यायचे व आपली सिंपल अशी जिरा आलूची भाजी रेडी झालेली आहे उपवासाकरता. चला तर प्लेटिंगमध्ये मी छान अशी सर्व करते गरमागरम. अशी ही आपली सिंपल जिरा आलूची भाजी आणि साबुदाणा पुऱ्या रेडी झालेल्या आहे. तुम्ही गरम गरम नक्की ट्राय करून बघा, खाऊन बघा, खूपच छान लागतात. अप्रतिम अशी ही रेसिपी झालेली आहे. मी ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केली आहे म्हणून मी त्याचे प्रमाण थोडे कमीच घेतलेले आहे. माझ्या 8 ते 10 पुऱ्या मी बनवल्या आहे आणि भाजी पण थोडीच बनवली आहे, पण खूप छान अप्रतिम अशी ही रेसिपी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा साबुदाण्याच्या खुसखुशीत पुऱ्या खाऊन तुम्ही नक्की खुश व्हाल. तसेच माझी रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.